आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अहिल्यानगरमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिवसेनेकडून आतापर्यंत 50 एबी फॉर्म्सचं वाटप करण्यात आलेलं आहे। एबी फॉर्म घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी आता झाल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगरमध्ये शिवसेना सर्वच्या सर्व 68 जागांवर निवडणूक लढणार आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। तसं शिवसेनेकडनं जाहीर देखील करण्यात आलेलं आहे। भाजपसोबत जागा वाटप शिवसेनेचं फिसकटलेलं होतं। आतापर्यंत 50 एबी फॉर्म शिवसेनेकडनं उमेदवारांना वाटले गेलेले आहेत आणि 68 म्हणजे पालिकेतल्या सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे। त्यामुळे उर्वरित जे 18 उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म लवकरच दिले जातील। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटलेली आहे। शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहे। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरनं दोन्ही पक्षांमध्ये मोठे वाद असल्याचं पाहायला मिळतंय। युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। बोलचाल सगळं बंद आहे। कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आलेत, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कुठलाही संदेश नाही। आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा। मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत। आता ते फॉर्म भरतील। लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू। परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। हे सगळे जॉईंट असतात हो। कोणी काय बोलायचं, कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते। आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्र बसतो म्हणायचं। मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं। हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।